पण फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत दाखवली होती. मला प्रश्न पडायचा, यांनी फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत का दाखवली असती? पण लाईफबॉयला विचारायचं कोणी, फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली? त्यांची मोनोपोली होती. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लोक दुकानात जाऊन लाईफबॉय द्या म्हणायची. पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्थानी पिक्चर हिट झालेला, करिश्मा कपूर फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केलं, फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय का? लक्सनं मार्केट कॅप्चर करायला सुरुवात केली. लाईफबॉयला कळलं आता कॉम्पिटिशन लक्स सोबत आहे, आता हे फुटबॉल खेळणारी पोरं उपयोगाची नाहीत. लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला केला आणि लाईफबॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला. आणि त्याची जाहिरात कोण करत होतं? कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफबॉय गोल्ड आंघोळ करून येतो. या कंपन्यांना कळलं काळ आणि वेळेनुसार बदलावं लागेल. कोविडमध्ये एक तरी साबण जाहिरात करत होता का आमचा साबण सुगंधी आहे, लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल? कोविडमध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. आणि साहेब मला त्या मोती साबणाचं गणित तर अजून कळलेलं नाही. ते वर्षभर कुठं असते कुणाच ठाऊक, ते दिवाळीलाच येत आहे. वर्षभर झोपतंय, दिवाळीला म्हणतंय उठा उठा, मोती साबणानं आंघोळ करण्याची वेळ झाली. त्यांनी ठरवून घेतलंय काळ आणि वेळेनुसार बदलावं लागेल. नाही बदललो तर आम्ही मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. म्हणून ते बदल आम्हाला स्वीकारता येतील का याचा विचार करा. आणि संकट कुणाच्या वाट्याला नाही, तो आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला संकट आहे. त्या संकटांच्या समोर कधी छाती काढून उभं राहायचं, कधी 2 पावलं माघार घ्यायची, कधी संकटांना असं दुर्लक्ष करायचं. पण तारतम्य ठेवून जगता आलं पाहिजे. मिर्झा राजेसोबत तह झाला आणि 23 किल्ले देऊन टाकले. राजे थांबले नाहीत. मिर्झा राजेला सांगण्यावरून आग्र्याला भेटायला गेले औरंगजेबाला. बरं जाताना एकटे गेले नाहीत, एवढ्याशा संभाजीराजांना सोबत घेऊन गेले. एखादा बाप म्हटला असता आता संकटात चाललोय माझं, मी जातो बघतो, पण संभाजीराजांना सोबत घेऊन गेले. मधल्या प्रवासामध्ये संभाजीराजांचं आणि शिवाजीराजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपलं अकाउंट आहे, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत. शिवाजीराजांनी सांगितलं असेल शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला आमच्या सोबत घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला शंभूराजे आप इतने छोटे और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढासा संभाजी राजा माहित होता आता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. दत्ताजी शिंदे तर असं रक्ताच्या थाळ्यात कोसळले होते. मानेवरती तलवार ठेवून विचारलं क्यों पाटील और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. ही जी जगण्याची खुमखुमी आहे ना, ही आपल्यामध्ये असते. आणि प्रत्येक संकटाला असं भिडत बसा असं नाही. प्रत्येक संकटाच्या नादी लागल्यावर आपण पुढे जाणार कधी? काहींकडे दुर्लक्ष करायचं, वळसा घालून निघून जायचं. ते महमूदचा एक पिक्चर बघितला होता मी. त्या महमूदच्या छातीवर एका गुंडानं बंदूक ठेवली आणि त्याला विचारलं बोल तरी आखरी ख्वाहिश क्या है? आता याच्यापेक्षा काय संकट असू शकतं आयुष्यात? थेट छातीवर बंदूक ठेवून विचारलं तरी आखरी ख्वाहिश. महमूद म्हटलं आखरी ख्वाहिश तरी बंदूक मुझे दे दे म्हणला. संकटाला वाटलं असं कुठून याच्या नादाला लागलो. प्रत्येक संकटाबरोबर 2 हात करू नका. कधी मिश्किलपणे, कधी वळसा घालून निघून जा. आयुष्य सुंदर आहे, ते सुंदर करण्याचा प्रयत्न करा. अमिताभ बच्चन आज 82-83 वय, किती संकट, किती वेळा अपयश, पण माणूस खचत नाही, रोज लढत राहतो नव्या उमेदीनं. आकाशवाणीमध्ये निवेदक पदाची नोकरी मिळावी म्हणून इंटरव्ह्यूला गेले होते अमिताभ, आणि आवाज चांगला नाही म्हणून बच्चन साहेबांची नोकरी नाकारली. आवाज चांगला नाही म्हणून ज्या बच्चन साहेबांची नोकरी नाकारली तेच बच्चन आवाजाच्या जोरावर आज बॉलिवूडचा शहनशाह म्हणून मिरवतो. काय करिअर आहे हो. कोविडमध्ये कुणी कुणाशी नीट बोलत नव्हतं.
फोन आला ना, पहिल्यांदा पलीकडनं अमिताभचं 1 मिनिट ऐकायचं, त्याच्या सूचना कोविडच्या, आणि मग आपण हॅलो म्हणायचं. याच्यापेक्षा काय करिअर असू शकतं? आवाजावरून तुम्हाला नाकारला, कंपल्सरी 2 वर्ष पहिल्यांदा अमिताभचं ऐकावं लागत होतं. आणि आजही तुम्ही टीव्ही लावा, 10 मिनिटाला बच्चन टीव्हीवर आहे की नाही? कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला सांगतंय, मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन परत सोनं खरेदी करायला लावतंय, खरेदी केलेलं सोनं परत मुथूट फायनान्स मध्ये टाकून कर्जही तेच काढायला सांगतंय, आणि कर्जाचे हप्ते फेडताना आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडेच आहे. थंडा थंडा कुठं नाही बच्चन, मला सांग. काय जगली ही माणसं. तुम्ही ते आत्ताचा चित्रपट बघितला का, सॅम बहादूर? पाहिला की नाही? सर मानेकशॉ या देशाचे फील्ड मार्शल म्हणून काम केलं. अशी अधिकारी पदावर असणाऱ्या माणसांना व्यक्तिगत आयुष्य आणि सामाजिक आयुष्य यात फार मोठा बदल असतो. आपला एखादा निर्णय चुकला तर आपल्या व्यक्तिगत आयुष्यावरती त्याचा परिणाम होतो. पण एका विशिष्ट अधिकार पदावरती जेव्हा माणसं काम करतात, त्यांचा एक निर्णय चुकला तर त्याचा परिणाम, आता फील्ड मार्शल म्हणून काम करणाऱ्या माणसाचा जर निर्णय चुकला तर संबंध देशावरती त्याचा परिणाम होणार. सीओ साहेबांचा एखादा निर्णय चुकला तर सगळ्या नगरपालिकेवर परिणाम होणार. कलेक्टर साहेबांचा काही निर्णय चुकला तर सगळ्या ती माणसं त्या सगळ्या कक्षांचा विचार करून जगत असतात, आणि त्यांना तो सगळा ताळमेळ घालायचा असतो, सामाजिक आयुष्य, व्यक्तिगत आयुष्य. आणि मला असं नेहमी वाटतं की माणसं जेवढी मोठी ना तेवढी ती जमिनीवर असतात. सॅम बहादूर आपण बघितला असेल, त्यातला एक सीन मला खूप भावला. एक ज्युनियर ऑफिसर सिनियर ऑफिसरला सॅल्यूट करत नाही, आणि म्हणून सिनियर ऑफिसर त्या ज्युनियरला सांगतात, आर्मीचा नियम आहे, तुम्हाला सॅल्यूट करायला हवा होता, तू माझ्याकडे लक्ष दिलं नाही, तू आता 1000 वेळा मला सॅल्यूट करायचं. आणि तो ज्युनियर ऑफिसर त्या सिनियर ऑफिसरला 1000 वेळा सॅल्यूट करत असतो. तिथून फील्ड मार्शल चाललेले असतात. ते विचारतात काय झालं, ते नाही, यांनी मला सॅल्यूट केलं नाही म्हणून मी त्यांना शिक्षा दिली आहे, त्यांनी मला 1000 वेळा सॅल्यूट करायचं. फील्ड मार्शल सर मानेकशॉ म्हणतात, आर्मी शिस्तीशिवाय चालत नाही, आर्मीत अशी शिस्त असलीच पाहिजे, 1000 वेळा यानं तुम्हाला सॅल्यूट केलाच पाहिजे. ते म्हणले आर्मीचा आणखी पण एक नियम आहे. म्हणले काय? म्हणे सॅल्यूटचा स्वीकार हा सॅल्यूटनच करायचा असतो. काय जगली हो ही माणसं. मी परवा मुंबईला जे होमी भाभांच्या नावाने जे संशोधन केंद्र आहे तिथे मी व्याख्यानाला गेलो होतो. काय होमी भाभांसारखा माणूस काय जगला. भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी संशोधनाच्या क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून दिलं. आज जे काही भारत परमाणु क्षेत्रामध्ये करताय या माणसांची देण आहे. आपण आपल्या लोकांना ही लोक सांगितली पाहिजेत. कोण होते होमी भाभा, काय अब्दुल कलाम साहेब. अहो फील्ड मार्शल सर मानेकशॉ ऍडमिट होते, कलाम साहेब देशाचे राष्ट्रपती होते. आणि कलाम साहेब त्या दौऱ्यावर असताना त्यांना कळलं इथं सर मानेकशॉ ऍडमिट आहेत. भेटायला गेले, कॉटच्या शेजारी स्टूल टाकून बसले होते. गप्पा झाल्या दोघांमध्ये. सर मानेकशॉ ऍडमिट होते, त्यांना फारसं हालता येत नव्हतं. आणि जाताना कलाम साहेबांनी त्यांना विचारलं, या हॉस्पिटल विषयी, इथल्या प्रशासनाविषयी तुमची काही तक्रार आहे का, मी काही मदत करू शकतो का, तुमची काही तक्रार असेल तर सांगा. काय म्हणावं मानेकशॉ यांनी. ते म्हटले, प्रेसिडेंट माझी एकच तक्रार आहे. म्हणे काय? म्हणे देशाचे राष्ट्रपती समोर उभे असताना फील्ड मार्शल उठून उभं राहून तुम्हाला सॅल्यूट करू शकत नाही, एवढीच माझी तक्रार आहे. काय जगली ही माणसं. मला वाटतं ही माणसं काय होती, कशी घडली, हे आदर्श आपल्या पोरांना सांगायला शिका. ज्ञानोबराय तुकोबराय सांगा, छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजे सांगा, नवनवीन संशोधकांच्या कार्याविषयी त्यांची ओळख करून द्या. आपल्या मुलांना चांगला विचार देता येईल का यासाठी मनापासून प्रयत्न करा. आणि ज्यांची परिस्थिती गरिबीची हालाकीची अजिबात रडायचं नाही, आनंदानं राहायचं, मस्त हसत हसत राहायचं. मी ज्या घरात जन्माला आलो आमचं घर पत्र्याचं होतं, आजूबाजूला सगळ्यांची घरं स्लॅबची, आमचं एकटंच घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची आणि आपलंच पत्र्याचं का. आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही. ती म्हणायची, कार्ट्या नशिबान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो का. ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं. पैसे नव्हते हो, मजा होती. पैसे आले की आता 6व्या 7व्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांचे पगारदारा
बऱ्यापैकी वाढले. नाहीतर आता इथे रिटायर झालेले काही लोक असतील, किती पगाराने नोकऱ्या सुरू झाल्या हो तुमच्या? 1500 रुपयाने नोकऱ्या सुरू झाल्या हो. बायको जर कधी म्हणली चला इथून संभाजीनगरला जाऊन, आपल्याकडे गाडी नव्हती, मित्राची गाडी घ्यायची, त्याच्यात निम्म रॉकेल निम्म पेट्रोल, जालन्यात जाऊस तर गाडीतलं पेट्रोल संपत होतं, मग गाडी वाकडी करायची. हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे साहेब, जगात कुठं गाडी वाकडी करत असते ना असं मी तर बघितलं नाही. आणि गाडी वाकडी करून जर चालू झाली नाही तर आणखी पुढचे काही सायंटिस्ट आहे, टाकीत ते असं फुकतंय, टाकीत फुकल्यानंतर त्या पेट्रोलच्या वाफा बिफा डोळ्यात. बायको तर असं बघती कोणत्या मुहूर्तावर याची माझी गाठ फुटली. अशात बायकोडं नुसता खांद्यावर हात ठेवत्या. बरं, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या संभाजीनगरला गेल्या. पैसे नव्हते, आनंद मात्र भरभरून होता. आता मी बघतो एसी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडे बघते. ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाही? त्यांची अडचण काय? आनंद वाढत म्हणजे साधनं वाढत गेली, पण आनंद कुठे होरपळून गेला हे मात्र कळलेलं नाही. म्हणून आनंद होरपळून जाणार नाही आणि साधनांचा आनंदही घेता येईल अशा परिस्थितीत आपण सगळ्यांनी जगावं. हसत राहा. फक्त माणसाला हसता येतं, जनावरांना हसता येत नाही. आजी तुम्ही गोठ्यात गेलाय शेणखोर करायला आणि एखाद्या म्हशीनं छान स्माइल दिली, असं झालंय का? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? हे पोरांनो, तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितले का? ज्या दिवशी गाढव हसायला सुरू करेल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करेल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा. नगरपालिकेने हा खूप सुंदर महोत्सव इथे आयोजित केला. या महोत्सवात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं. त्यात व्याख्यानाच्या निमित्तानं सीओ साहेबांनी मला इथे बोलवलं आणि आपल्या सगळ्यांशी संवाद साधायची संधी उपलब्ध करून दिली. आपले मनापासून सगळ्यांचे आभार मानतो. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स, कीप स्माइलिंग. थँक्स लॉट. हॅलो, आताच आपण जीवन सुंदर आहे हेमंत शिंदे सरांचं